नमस्कार, मी प्रियंका गोरड. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे कुंडली, ग्रह, वास्तुदोष आणि त्यावरील उपाय या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. सर आले म्हटल्यानंतर आपल्याला फार मोठं मार्गदर्शन करत असतात. अनेक विषय असतील, अनेक विषयांवरती सर खरं तर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. चर्चेला सुरुवात करणारच आहे, मात्र त्याआधी सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रवीण कुलकर्णी ही ज्योतिषशास्त्रातील 8 विविध विषयांवरती पारंगत आहेत. गेल्या 24 वर्षांपासून ते नॅचरल पॉवर यावरती संशोधन देखील करत आहेत. त्याचप्रमाणे सरांना अनेक पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सरांचे अनेक प्रोडक्ट आहेत जे नॅचरल रिसोर्सेस मधून बनवलेले आहेत आणि हे प्रोडक्ट्स आहे त्याबद्दलची माहिती खरं म्हणजे आपण जाणून घेणार आहोत. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील आजच्या विषयासंदर्भात तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 02266843333. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खरं तर आजचा विषय आपण खूप छान निवडला. एकंदरीतच सगळाच विषय येतोय, वास्तू असेल, कुंडली दोष असेल. तर सर मला पहिलं असं विचारायचं आहे की जर का आपल्या वास्तूमध्ये दोष असेल तर त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होतो की त्या घराचा जो कर्ता पुरुष आहे त्यालाच होतो? हा प्रश्न खरंच छान आहे आणि ह्याच्यात एक महत्त्वाची दुरुस्ती अशी करायची आहे की वास्तुदोष हा त्या वास्तूत राहणाऱ्या सर्वांवर तर परिणाम करणारच आहे, पण वास्तूचा जो कर्ता असतो त्याच्यावर तो जास्त परिणाम करणार आहे. कारण तो जे काही कमवेल, तो जे काही विचार करेल, तो जे काही प्रयत्न करेल त्या सगळ्यांवर परिणाम होणार आहेत. मग त्याचं मूल जर शिकणार असेल आणि त्याच्याकडे फी भरायला पैसे तयार झाले नाहीत किंवा जाण्या येण्यासाठी ज्या पॉवर्स लागतात, ज्या गोष्टी वापरायला लागतात त्याचे वेगळे रिसोर्सेस त्यांनी निर्माण करू शकला नाही तर ऑब्वियसली त्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू शकतं. आपण खेड्यातून बऱ्याच वेळेला मुलांचं शिक्षण का अर्धवट राहिलं ह्याचं उत्तर देताना पाहिलं तर ते असतं परिस्थिती नव्हती म्हणून माझं शिक्षण अर्धवट राहिलं. खरं तर अशा अनेक गोष्टी परिस्थितीमध्ये येतात आणि ही परिस्थिती निर्माण होते. ह्याच्यात काही प्रमाणात वास्तुदोष, काही प्रमाणात ग्रहदोष, काही प्रमाणात कुंडलीतले जे 10 ग्रह असतात ज्याला आपण राहू केतूपासून ते सगळ्या ग्रहांची 10 ग्रहांची आपण नावं घेतो. हे 10 ग्रह आपल्याला 10 रिसोर्सेस देत असतात. आपल्या शरीरामध्ये दशग्रंथी आहेत आणि त्या बॅलन्स करायच्या. आपल्या दिशा वास्तूच्या ज्या असतात त्या 10 दिशा आहेत आणि ह्या 10 दिशांना आपल्याला बॅलन्स करायचं असतं. आपण असं म्हणतो की काही जर अडचण आली किंवा काही जर त्रास झाला त्या व्यक्तीला तर असं म्हणतो की 10 दिशा त्याच्या आता काही खरं नाहीये, त्राहिमाम तो झालाय, अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. याचा अर्थ असा आहे की ग्रह किंवा ग्रहातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा त्या इम्बॅलन्स झाल्या किंवा वास्तूच्या ऊर्जा इम्बॅलन्स झाल्या तर त्याचा घरातल्या सगळ्यांवर परिणाम होणार आहे. नक्कीच. आणि जर का एखाद्या व्यक्तीच्या घरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर मात्र वास्तू नीट आहे, कुंडलीमध्ये दोष आहे तरी त्याला त्रास होऊ शकतो का? किंवा मग कुंडली नीट आहे, वास्तूमध्ये दोष आहे तरी त्याला त्रास, म्हणजे वास्तू आणि कुंडली कुठेतरी एकमेकांशी पूरक आहेत का? हां, आता हे पूरक जर नसतील तर असा दोष होऊ शकतो. म्हणजे काय तर वास्तू चांगली आहे, आता तू प्रश्न विचारल्याप्रमाणे वास्तू चांगली आहे पण कुंडलीमध्ये दोष आहे. वास्तू दोष आपण निवारण करू शकतो, तसंच कुंडली दोष सुद्धा आपण निवारण करू शकतो. दोन्हीचेही परिणाम होत असतात, म्हणजे वेगवेगळे परिणाम सुद्धा होतात, एकत्रित परिणाम सुद्धा होतात. दोन्हीतही दोष असतील तर दोषांचं वेग जो आहे, दोषांचा आवेग जो आहे, दोषांचा त्रास जो आहे तो जास्त होणार आहे. अर्थातच परिणाम जास्त त्रासदायक मिळणार आहेत. पण एकात कशात तरी कमी आहे, म्हणजे वास्तुदोष नाहीये आणि कुंडलीमध्ये दोष आहे तर जरा परिणाम कमी असतील. कुंडलीमध्ये दोष नाहीये पण वास्तूमध्ये आहे तर जरा परिणाम कमी असतील. कारण ह्या दोन्हीचं मिळून जे काही रसायन तयार होतं ते प्रगतीसाठी उपयोगाचं असतं आणि अधोगतीसाठी उपयोगाचं असतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कुंडली दोष आणि वास्तुदोष हे एकमेकांशी पूरक आहेत. तर सर मला आता असं विचारायचं आहे की कुंडलीमध्ये राहू कोणत्या ठिकाणी असेल तर वास्तुदोष निर्माण होतो? अगदी छान प्रश्न आहे. 3 स्थानं अशी आहेत कुंडलीमध्ये. एक व्ययस्थान, दुसरं पराक्रम स्थान आणि म्हणजे व्ययस्थान म्हणजे 12वं स्थान, पराक्रम स्थान म्हणजे 3रं स्थान आणि चतुर्थ स्थान म्हणजे वास्तुस्थान. ह्या तिन्ही ठिकाणी कुठेही जर राहू असेल तर आपल्याला वास्तुदोष निर्माण होताना दिसतात. काहीतरी चुकीची वास्तू आपल्याकडे येताना दिसते. त्याच्यानंतर पंचमात जर राहू असेल तर त्या घरातली व्यक्ती
म्हणजे ज्या व्यक्तीच्या पंचमात राहू आहे त्या घराला काहीतरी चुकीच्या संदेश मिळणं किंवा काहीतरी व्यसन लागणं वगैरे असे प्रकारही असू शकतात. दुसरं असं आहे की कुंडलीमध्ये ज्या वेळेला राहू असा असतो त्याच वेळेला बरोबर केतू त्याच्या समोर असतो. म्हणजे काय होतं तर समजा व्ययात राहू आहे तर रोगस्थानात केतू येणार आहे. ह्याच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये अडथळे तयार होतात. ही एक अशी त्रिकोणीय अवस्था तयार होते की तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये जाताना विनाकारणचे खर्च होतील, विनाकारणची बालंट येतील, विनाकारण कोणीतरी तुमचे पैसे लुबाडेल, असं काहीही होऊ शकतं. किंवा दुसरं असं आहे की ह्याचा विरुद्ध परिणाम असाही असू शकतो की तुम्ही अशा व्यवसायात आहात की ज्या व्यवसायातून अशा मार्गाने पैसे येतात ज्याला आपण फार चुकीचे म्हणत नाही, पण आता वाईनचा बिझनेस आहे तर त्यासाठी व्ययात राहू असेल तर जास्त पैसे येऊ शकतात, असंही असू शकतं. त्याच्यामुळे वास्तुदोष आणि ग्रहदोष काही प्रमाणात वेगवेगळेही करावे लागतात, काही ठिकाणी आपल्याला त्यांचा एकत्रितपणानेही विचार करावा लागतो. नक्कीच. आपल्याला खरं म्हणजे पहिला फोन आलेला आहे. काय प्रश्न आहे ताई तुमचा? बोला ताई, तुमचा प्रश्न सांगा आम्हाला. हा, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 7/3/88. त्याचं लग्न जमत नाही, त्याच्या कुंडलीमध्ये काही दोष आहे का? जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पण सांगा ताई. हो, जन्म वेळ काय आहे त्याची? 4/3/88. जन्म सकाळी वेळ? 6चा जन्म वेळ आहे. 6:30 सकाळी की संध्याकाळी? सकाळी 6ची. 6 की 6:30 ताई? हो, नाही 6. 6. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण? खडकी खडकी खडकी. खडकी. काय करतात तुमचे चिरंजीव? म्हणजे तो घरचा असा व्यवसाय करतो. अच्छा. आणि हा, घर स्वतःचं आहे तुमचं? हा, घर स्वतःचं आहे तुमचं? हो, घर स्वतःच आहे. नक्की. आणि आमचं जे घर आहे ना नेमकं वायव्य कोपऱ्यात येते, तर त्याचा काही परिणाम होतोय का? नक्कीच नक्कीच. आपण नक्कीच. आजकाल प्रेक्षक देखील फार सुजाण झालेले आहेत की दोष असेल या कोपऱ्यामध्ये तर असं होऊ शकतं का? सर, काय अहिल्याताईंना तुम्ही उत्तर द्या. नक्कीच. आता ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वास्तूत तर दोष आहेच आहे, वास्तूतल्या दोषामुळे तर हे घडतच आहे. पण दुसरं असं आहे की मुलाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान बिघडलेलं आहे आणि पंचम स्थान पण काही प्रमाणात धास्तावलेलं आहे असं म्हणता येणार आहे. नक्षत्राचा विचार करता ह्या कुंडलीत आपल्याला काही गोष्टी अशा दिसतात की जो वेग असतो आयुष्याला मिळण्याचा, आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे जे पॉईंट्स असतात की ह्या वेळेला हे घडायला पाहिजे, त्यावेळेला ते घडायला पाहिजे, हे डिले होत जातं तुमच्या मुलाच्या बाबतीत. हे खूप वेळेला झालेलं आहे एक. आणि दुसरं डिसिजन मेकिंग ज्याला म्हणतो आपण, निर्णय क्षमता, तीही बऱ्याच प्रमाणात द्विधा अवस्था असल्यामुळे, द्विधा परिस्थितीचा विचार करत असल्यामुळे ती वापरली जात नाहीये. तर ह्या सगळ्यांवर मी उपाय देणार आहे तुम्हाला. लग्न होण्यासाठी साधारणतः एक 7 महिन्यानंतर काही गोष्टी घडायला लागतील चांगल्या, पण मीनवाईल काही उपाय करा. अगदी साधा उपाय आहे. तुमच्या गावातल्या ग्रामदेवतेला जायचं. ग्रामदेवतेचं जे काही समजा विठ्ठल रुक्मिणी असेल तर त्यांचं पेढा असेल असं व्हायचं असेल, बुक्का व्हायचा असेल तर तो व्हायचा आहे. हनुमंत असेल तर मीठ, जाडे मीठ, तेल वगैरे हे असं व्हायचं आहे. ग्रामदेवता जी कुणी असेल त्या देवतेचं जे काही पूजा अर्चा असते ती मुलानं करायची आहे. तुमच्या अंघोळ केल्यानंतर मंदिरात जायचं आणि दर्शन घेऊन हे करायचं. दुसरं असं आहे, विवाह यशराज पोटली अशी आमच्याकडे मिळते, ती घ्यायची, मुलाचा फोटो त्याच्यात ठेवायचा आणि घराच्या नैऋत्य कोपऱ्यात निळ्या कपड्यात घालून हा बांधून ठेवायचा. त्यानं सुद्धा आपल्याला चांगले परिणाम मिळणार आहेत. नक्की सर. यशराज बद्दल तुम्ही एक प्रोडक्टची काहीतरी माहिती दिली, ते प्रोडक्ट नेमकं त्यांना कुठे मिळेल ते देखील सांगू शकाल का? नक्कीच. माझं पुण्यात शनिवारवाड्याच्या जवळ ऑफिस आहे. तिथे जर कोणाला पाठवलं तुम्ही तर तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा कुरिअरने सुद्धा मागवू शकता. माझे जे नंबर्स स्क्रीनवर येतात त्याच्यावरून कुरिअरच्या डिटेल्स घ्या, म्हणजे मग तुम्हाला ते पाठवलं जाईल. नक्की सर. आता खरं तर अहिल्याताईंचा जो प्रश्न आलेला त्यावरून मला एक प्रश्न असा पडलेला आहे, जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये घराच्या दोष असेल तर मग त्या व्यक्तीची कुंडली नेमकी कशी असते? हां, आता ह्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा येतो की नैऋत्य कोपऱ्यात ज्या वेळेला दोष असतो, कट असेल की दरवाजा असेल, पाणी असेल, सेप्टिक टँक असेल, ह्याच्याप्रमाणे ग्रहांची रचना थोडी थोडी बदलते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा व्यक्तीच्या सप्तमात
काहीतरी असा दोष असतो ज्याच्यात राहू असेल किंवा केतू असेल किंवा हर्षल असेल किंवा मंगळ असेल, अशी परिस्थिती तयार होते. पापग्रहाबरोबर चांगला ग्रह म्हणजे केतू आणि गुरु आणि राहू ह्यांची युती असू शकते. त्याला आपण चांडाळ योग असं संबोधतो कुंडली शास्त्राप्रमाणे. असं काहीतरी त्याच्यात असं आहे आणि त्याच्यामुळे नैऋत्य कोपरा बिघडतो. दुसरा एक मी उदाहरण देतो तुला ईशान्य कोपरा बिघडण्याचं. ईशान्य कोपरा तेव्हाच अनेक वेळेला मी तपासलेला आहे, तेव्हा बिघडतो जेव्हा शनी आणि रवी हे तनुस्थानात असतात किंवा धनस्थानात असतात. त्यावेळेला ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट येऊ शकतं, ईशान्य कोपऱ्यात अशी काहीतरी गोष्ट येते की जी तिथं नको आहे, असं सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच, खरं म्हणजे वास्तूमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एखादा जरी दोष निर्माण झाला तरी पण पूर्ण कुटुंब आहे ते खरं म्हणजे संकटातून जात असतं. आणि खरं म्हणजे वास्तू दोषाचं निवारण कसं करायचं आणि त्याचे अगदी साधे सोपे उपाय सर आपल्याला समजून सांगतच आहेत. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे कुंडलीतील ग्रह आणि वास्तुदोषावरती उपाय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर. सर, खरं म्हणजे अनेक वेळा असं होतं की एखादा माणूस सतत अपयशातून जात असतो, सतत त्याला अपयश येत असतं, मात्र त्याच वेळेला जर आत्मविश्वास दाखवला तर तो माणूस त्या संकटातून बाहेर पडू शकतो का? अगदी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी हे सगळी शास्त्र बघत असताना, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करत असताना एका निष्कर्षावर आलेलो आहे की ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो ह्या जगात काहीही करण्याच्या क्षमतेचा आहे. क्षमता लिमिटेड नसतात. आधी आपल्याला आत्मविश्वासाबद्दल विचार करायचा झाला तर जो काही विचार आपण करतो त्याप्रमाणे आपण विश्वास किंवा आत्मविश्वास किंवा अविश्वास ह्या तीन गोष्टी करत असतो. विश्वास हा काही प्रमाणात आपण अनेक गोष्टींवर ठेवतो, अविश्वास हा जास्त प्रमाणात आपण अनेक गोष्टींवर ठेवतो आणि आत्मविश्वास हा खूपच कमी प्रमाणात आपण स्वतःवर ठेवतो. आपल्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाची वाढ जर आपल्याला करायची असेल तर तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना असं मला म्हणायचं आहे की कुंडलीत दोष असतील किंवा वास्तूत दोष असतील त्यांचं आपण सगळं काही केलं म्हणजे वास्तुरचना मला दाखवली किंवा कुठल्या तरी वास्तू तज्ज्ञाला दाखवली आणि त्याप्रमाणे त्याच्यावर एनर्जी बॅलन्स करण्यासाठी जे काही लागतं ते केलं, कुंडली एखाद्या तज्ज्ञाला दाखवली आणि त्यांनी सांगितलेले उपाय किंवा त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली, हे सगळं बरोबर आहे, तुम्ही करायला सुरुवात केली, पण तुमचा आत्मविश्वासच जर वाढलेला नसेल तर हे सगळं करून सुद्धा कितीही पैसे घालून सुद्धा तुम्हाला काही फायदा होताना दिसत नाही, असा माझा स्टडी आहे. तुम्ही ज्या वेळेला हे सगळं कराच, मी याला हे करत नाहीये, हे करूनही ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास वाढत नाही त्यावेळेला आधी विश्वासावर आपल्याला काम करावं लागेल. आणि ते कसं करायचं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की मला यशस्वी होता येतं का हे तपासायचं आहे. कसं तपासायचं? अगदी साधी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत जे जे काही केलं ते लिहून काढा आणि त्यात हे कोणी कोणी मला आणून दिलं की मी स्वतः केलं हा प्रश्न विचारा. आणि मग बघा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही शिक्षण केलं, तुम्ही परीक्षा पास झालात, हे कुणीतरी तुम्हाला नाही आणून दिलंय. तुम्ही एखादी नोकरी मिळवली, जॉब मिळवला, इंटरव्ह्यू दिला आणि तो जॉब मिळवला, हा कुणीतरी नाही आणून दिलाय. तुम्ही एबल आहात, तुमच्यात ॲबिलिटी आहे आणि ती सिद्ध करता येते हे तुम्हाला तुमच्याच आयुष्याच्या मागच्या घटनांमधून शोधून सापडणार आहे. आता हे सापडलं की त्या गोष्टी हायलाईट करायच्या आहेत की मला जमतंय, मला करता येतंय. मग पुढचं का नाही जमणार, पुढचं जमू शकेल का हा प्रश्न नाही विचारायचा, पुढचं जमणारच हे ठरवलं की अनेक गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. एकूणच काय तर स्वतःची परीक्षा स्वतः घेतली पाहिजे, दुसरं कुणावरती अवलंबून न राहता आणि आत्मविश्वासाने जर तुम्ही आयुष्यात जगत राहिला तर कुठलंही संकट आहे ते तुम्ही स्वतः सहज पेलवू शकता. कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे आपल्याला भारती यांचा. भारती, काय प्रश्न आहे तुमचा? बोला भारतीताई. भारतीताई, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि त्यानंतर एक सलग तुमचा प्रश्न विचारा. हो, हॅलो. माझ्या मुलाचं लग्न जमत नाहीये. बंद केला. मुलाचं जमत नाहीये तर त्याची जन्मतारीख 15/4/87. 15/4/87. त्याचं जन्म ठिकाण नांदगाव, जिल्हा नाशिक आणि त्याचा वेळ संध्याकाळी 4:30.
सर तुम्हाला काही 4:30 मुलाचं शिक्षण काय झालंय? भारतीताई, तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालेलं आहे आणि आता ते काय करतात सध्या? माझ्या मुलाचं आम्ही 2-3 वर्षापासून बघतोय, जमत नाही. नक्की शिक्षण किती झालेलं आहे आणि आता ते नोकरी करतात की व्यवसाय करतात? ते पाण्याचं जास्त धंदा करतात, पाण्याचं व्यवसाय करतात. नक्कीच भारतीताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहोत. मात्र सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की ज्यावेळेला तुमचा फोन कनेक्ट होतो त्यावेळेला तुमच्या टीव्हीचा आवाज जर बंद केला तर तुमचा प्रश्न समजायला काही अडथळे येणार नाहीत. सर भारतीताईच्या प्रश्नाला काय उत्तर द्या? आता ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना व्यवसाय तर उत्तम आहे, ह्या व्यवसायाला गती पण चांगली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पैसे मिळवता येत, ते कुंडलीतून ते लक्षात येत आहे. महत्त्वाची बाब जी आहे ते 1987 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचं वय आहे आणि शिरपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणावरून जर आपण विचार केला तर इतकं उशिरा लग्न म्हणजे नक्कीच अडचणीचं वाटण्यासारखं आहे. मुंबई पुण्यात हे वय काय फार जास्त वाटत नाही, पण गावातून ते वय जास्त वाटतं. एक ह्याच्यात अडथळा जो दिसतोय तो असा आहे की ह्यांच्या कुंडलीमध्ये केतू आणि राहू यांच्यामध्ये सगळे ग्रह आलेले आहेत आणि त्यामुळे काही गोष्टी आपल्याला योग्य त्या मार्गाने घेऊन जाता येत नाहीत आणि त्याच्यामुळे लग्नात काही अडथळे आहेत. दुसरं, तुमच्या वास्तूतलं ब्रह्मस्थान बिघडलेलं असावं आणि त्याच्यावर जर काही उपाय करायचे ठरले तर आधी वास्तू बघायला लागते. वास्तू बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे उपाय करता येतील, पण लग्न ठरावं म्हणून मी 2 उपाय सांगतो. ते तुम्ही किंवा तुमच्या मुलानं कुणीही केले तरी चालतील. रोज संध्याकाळी दिवे आपण लावतो त्यावेळेला यशराज धूप लावायचा आणि आपण विष्णू सहस्त्र नाम वाचायचं, एकदाच वाचायचं. त्याची जी राख पडते ह्याची यशराज धूपची, ती थोडीशी उंबऱ्यावर पसरायची आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं. हे सलग 21 दिवस करा. आणि दुसरा उपाय असा आहे की मुलाच्या हातात एक अलेक्झांडर रत्न ह्या बोटात घालायचा आहे, म्हणजे अनामिका ह्या रत्नात, ह्या अनामिका ह्या बोटामध्ये. त्यातून काही प्रमाणात तुम्हाला रिलीफ मिळेल. वास्तू दाखवली तर जास्त लवकर आपल्याला रिझल्ट मिळू शकतील. नक्कीच, म्हणजे खरं तर प्रवीण कुलकर्णी सर म्हटलं तर सोपे उपाय आणि असंख्य असं मार्गदर्शन म्हणायला काही हरकत नाही. सर खरं म्हणजे आता तुम्ही यशराज धूप बद्दल सांगितलं, तर वास्तुदोष निवारणासाठी यशराज धूप किती महत्त्वाचं ठरतं? स्पेशली ह्या गोष्टीसाठीच मी तो प्रॉडक्ट बनवलेला